कॅप्टन अभिजित अडसूल सध्या आमच्या सोबत आहे. सर, अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झाली, बरेच लोकांचे याच्यामध्ये मृत्यू झाला. तुमची काय प्रतिक्रिया आहेत? कशामुळे हा घटना झाली आणि काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये काय मिस्टेक झाला होता? प्रथमदर्शनी जर आपण विमानाचा व्हिडिओ जो सगळ्यांच्या नजरेसमोर आला, त्यामध्ये एक दिसतंय विमान टेक ऑफ करते आणि नंतर परत लँडिंगच्याच परिस्थितीमध्ये पुन्हा खाली जाताना दिसतंय. 625 फुटावर विमान गेलेलं दिसलं, परंतु त्यामध्ये लँडिंग गिअरसुद्धा खाली दिसत आहेत. यामध्ये एक अर्थ आहे, लँडिंग गिअर खाली असणं एकतर इंजिन फेलियर किंवा थ्रस्ट कमी होणं, फ्लेम आउट होणं, फ्युएल इंजिनपर्यंत न पोचणं, या सगळ्या भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परंतु थ्रस्ट कमी होणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की थ्रस्ट कमी झाली म्हणूनच ते विमान त्या ठिकाणी खाली जाताना दिसलं. इंजिन फेलियर हे झालं, हे खूप कमी ऑल्टिट्यूडला, पहिलं इंजिन फेलियर हे कमी ऑल्टिट्यूडला झालं आहे. कारण क्विक रेफरन्स हँडबुक QRH जे विमानामध्ये असतं, काही विमानामध्ये अघटित घटना घडली तर ती QRH काढलं जातं आणि ते जो पायलट नो फ्लाईंग असतो तो ते वाचतो आणि पायलट फ्लाईंग त्या पद्धतीने ॲक्शन करत जातो. परंतु काही गोष्टी ज्या पद्धतीने इंजिन फेलियर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या घडल्यावर तुम्हाला वेळ राहत नाही, म्हणून त्या गोष्टी मेमरी आयटम म्हणून पायलटला पाठांतर करावे लागतात. आणि जशी ही घटना घडते तसं लगेच ॲक्शन सुरू होतात. आणि ह्या ॲक्शन सुरू असताना लँडिंग गिअरला वर केलं जात नाही, कारण त्यामुळे अजून काही प्रकार घडेल. म्हणून तुम्ही जे इंजिन फेलियरबद्दलचे ज्या क्विक रेफरन्स हँडबुकप्रमाणे मेमरी आयटम्स आहेत ते करायला सुरू करतात. लँडिंग गिअरला नंतर हात लावला जातो. त्या पद्धतीने आपण बघाल तर इंजिन फेलियर हे लवकर झालेलं आहे. त्यामुळे लँडिंग गिअर अप गेलेले नाहीत. कारण नॉर्मल कॉल असा आहे, तुम्ही जसा रनवेवरून जसा रनवे सोडता वर जाता, पॉझिटिव्ह क्लाइम जसा एअरक्राफ्ट क्लाइम होताना दिसतं, लगेच गिअर अप म्हणजे लँडिंग गिअर वर करायला कॅप्टन को पायलटला सांगतो. पण तो लँडिंग गिअर अप झालेला नाही, याचा अर्थ त्याच्या आधीच एक इंजिन तरी त्याच्या आधीच फ्लेम आउट झालेलं आहे, फेलियर झालेलं आहे, आणि दुसरं इंजिन त्यानंतर फेलियर झालं किंवा थ्रस्ट पोचत नाही. आणि त्यामुळे ते विमान नंतर त्याच गतीने ज्या पद्धतीने लँडिंगसाठी जातं, तो एक स्पीड आपण मेंटेन करतो, त्या स्पीडनेच खाली जाताना दिसलं. ऑल्टिट्यूड हातामध्ये नसल्यामुळे त्यांना बाकीचे ॲक्शन करणं किंवा इंजिन रिलाईट करणं, कारण इंजिन रिलाईटसुद्धा रिस्टार्टसुद्धा करायचा प्रयत्न कॅप्टन करतात, परंतु त्याला हाईट असणं गरजेचं. यांना हाईटच नसल्यामुळे 600 ते 800 फुटामध्येच हा प्रकार घडल्यामुळे ते विमान रिलाईटही होऊ शकलं नाही आणि त्या ठिकाणी कुठेतरी ॲक्सिडेंट झालेला. पण याच्यामध्ये चूक कोणाचं आहे? चूक म्हटण्यापेक्षा हा टेक्निकल एरर आहे. आता त्याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक फेलियरमध्ये किंवा कुठलीही इमर्जन्सी झाली की त्यानंतर काय कॅप्टननी केलं पाहिजे, या गोष्टी आपण जर पाहिलं तर दर 6 महिन्याला प्रत्येक पायलटच्या एअरलाईनच्या ट्रेनिंग त्या ठिकाणी होतं, सिम्युलेटर ट्रेनिंग होतं, सिम्युलेटर चेक्स होतात, एअरक्राफ्ट चेक्स होतात, हे दर 6 महिन्याला होत असतात. आणि त्यामध्ये ह्या सगळ्या घटना ट्रेनिंगमध्ये शिकवल्या जातात, कशा पद्धतीने कुठल्या स्पीडनी काय केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी एक दुःखद घटना ही घडली की 600 ते 800 फूट म्हणजे त्यांना ज्या गोष्टी म्हणजे ॲनालाइज करायला सुद्धा आपण शेवटी थोडासा वेळ लागतो, ॲनालाइज करायला सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही. आणि ज्या गोष्टी घडल्या त्याला त्यांनी रिकॉल आयटम्स वगैरे जे मेमरी आयटम्स करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही. टेकऑफच्या आधी प्लेनची चेकिंग केली जातात, त्याच्यामध्ये पण काही चूक वगैरे असेल का? प्रत्येक विमानाच्या उड्डाणाच्या आधी इंजिनियर चेक करतात. प्रत्येक पायलट स्वतः खाली जातो आणि वॉक अराऊंड आम्ही ज्याला म्हणतो, फ्लाईट पूर्णच्या पूर्ण चेक केलं जातं. आणि इंजिनियर तर डिटेलमध्ये त्याचं प्लेनचं चेकिंग करतात. कम्प्युटर, कारण आता सगळे आपण पाहिलं तर सगळे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरशी जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये सिस्टममध्ये सुद्धा जेवढे काही प्रॉब्लेम झालेले असतील, एरर असतील, ते सगळे त्या सिस्टममध्ये FMC FMSमध्ये सगळेचे सगळे येतात. आणि त्यामुळे जर काही प्रॉब्लेम असेल तर तशा पद्धतीने इंजिनियरनी मेन्शन केलं असतं, किंवा ते त्या बुकमध्ये ते टेक्लॉग जे असतं त्यामध्ये काय काय मेन्शन केलं, काही इंजिनचे काही आधीचे प्रॉब्लेम होते का किंवा काय, हे ते आपण टेक्लॉग जर पाहिलं तर त्यामधून ते आढळू शकतं की इंजिनला आधी काही प्रॉब्लेम होते की नाही. पण बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये अनेक आरोप करत आहेत. एकाने सांगितलं आहेत की हा जे प्लेन होता त्याच्यामध्ये आधीचे प्रॉब्लेम होता आणि त्यानंतरही याला स्टॉप करण्यापेक्षा टेक ओव्हरसाठी किंवा रनिंगमध्ये कंटिन्यू ठेवलं. बघा, प्रत्येक प्लेनमध्ये आपण जर पाहिलं तर काही ना काही प्रॉब्लेम कंटिन्यू, कारण ते प्लेन 24 तास चालत असतात आणि त्यामुळे छोटे मोठे प्रॉब्लेम काही ना काही इंजिनमध्ये किंवा अजून कशामध्ये हे प्रॉब्लेम येत असतात. त्याच्यासाठी सुद्धा तशी आयकाव आणि DGCAनी एक सूट दिलेली असते की यापैकी हे जर बिघडलं असेल तर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी फ्लाईंगच करू शकत नाही.
तुम्हाला ग्राउंड लगेच करावं लागतं आणि एखाद्या गोष्टींसाठी तुम्ही ते रिपेअर करू शकता. एखादी गोष्ट लगेच रिपेअर करावी लागते, एखादी गोष्ट तुम्ही 24 तासात रिपेअर करावी लागते, एखादी गोष्ट तुम्ही बेसवर जाऊन रिपेअर करावी लागते. या सगळ्या गोष्टी बोईंग मॅन्युअलमध्ये वगैरे आणि कंपनी मॅन्युअलमध्ये दिलेल्या असतात. इंजिनियरकडे त्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याप्रमाणेच प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन त्या पद्धतीने केलं जातं की टेक्निकली काय प्रॉब्लेम झाला आहे आणि त्याचं त्या बुकमध्ये बघितलं जातं की याला काय सूट दिलेली आहे. जर ते तेव्हाच्या तेव्हा रिपेअर करायचं असेल तर तेव्हा रिपेअर केल्याशिवाय ते विमान जाऊ शकत नाही, किंबहुना कधी त्याला जो वेळ दिला असेल त्या पद्धतीने त्या वेळेनुसार त्याचं सुधारणा केली जाते. एक वेगळा प्रश्न आहे, ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते बडगुजर आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, ठाकरे गटाचे एक नेते कमी होत आहेत, कसं याचं कारण काय आहे? गेल्या 3 वर्षामध्ये ठाकरे गटाचे आपण जर पाहिलं तर मॅक्सिमम पदाधिकारी हे त्या ठिकाणून सोडून गेलेले आहेत. बडगुजरांचंही काही कारण असेल, त्यांचं पर्सनल कारण तेच सांगू शकतील आणि त्यामुळे बाकीच्या नेत्यांप्रमाणे त्यांनी पक्षबदल त्यांना वाटलं असेल करावं असं. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे अनेक मंत्र्यांनी तक्रार केली होती निधीबाबत की अजित पवार आम्हाला निधी देत नाही आहे. काय आज बैठकीत निर्णय घेऊ शकतात, क्या या विषयावर चर्चा होणार आहेत का? हे बघा, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. नक्कीच या विषयावर त्यांनी देवेंद्रजींशी सुद्धा चर्चा केली असेल, अजितदादांशी सुद्धा चर्चा केली असेल आणि तिघांचा ताळमेळ खूप चांगला आहे. आणि मला वाटतं की नक्कीच जर काही अशा घटना घडल्या असतील तर नक्कीच तिघं बसून त्यावर निर्णय घेतील आणि जे नाराज मंत्री आहेत त्यांना त्या पद्धतीने निधी दिला जाईल आणि त्यांची कामं जी खात्याची असतील ती करण्यासाठी पुरेसा निधी दिला जाईल. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे होता, तुमचे वडील पण खूप जुने शिवसैनिक आहे. राजसाहेब जेव्हा होते तेव्हा पण तुम्ही होता. आता राजसाहेब त्यांनी वेगळा पक्ष काढला आणि ठाकरे शिवसेनामध्ये 2 गट झाला. आता जोरदार चर्चा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात. तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्यावर? शेवटी बघा, प्रश्न आपापला प्रश्न असतो. राजसाहेब त्यांचा निर्णय घेतील, उद्धवसाहेब त्यांचा निर्णय घेतील आणि नेमकं कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे हे दोघं मॅच्युअर्ड नेते आहेत, कित्येक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत, ते त्यांचं ठरवतील काय करायचं, एकत्र जायचे. कारण राजसाहेबचे संबंध हे शिंदेसाहेबांसोबत खूप चांगले आहेत, देवेंद्रजींसुद्धा खूप चांगले आहेत, गडकरी साहेबांसोबत सुद्धा खूप चांगले आहेत आणि त्यामुळे नक्की काय निर्णय घेतात वेळ सांगेल नक्की काय करते. कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.